हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं टेस्टी हब या चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत बटाट्याच्या काचरा. रोज बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की करून बघा ही रेसिपी. 3 बटाटे मी लांब आकारामध्ये कट करून घेतले आहेत. आता आपण त्याला फोडणी घालूया. एक पॅन घ्यायचा आहे, त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकायचं आहे. त्यामध्ये चवीनुसार लाल तिखट ॲड करायचं आहे. तेलामध्येच सगळं जिन्नस ॲड करायचे आहेत. एक अर्धा चमच हळद टाकायची आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये 2 चमच धना पावडर ॲड करायची आहे. यामध्ये धना पावडर थोडं जास्त प्रमाण घ्यायचं आहे, कारण त्याने टेस्ट खूप छान येते. सगळे मसाले छान मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये. सर्व मसाले छान मिक्स झाले की आपण चिरून ठेवलेले जे बटाट्याच्या कापा होता त्या टाकायच्या आहेत. त्या बटाटे आपण लांब आकारामध्येच कट करून घ्यायचे आहेत. दिसायलाही छान दिसतात. आणि मसाल्यामध्ये सगळे बटाट्याच्या जे कापा होत्या त्या मिक्स करून घ्यायच्या आहेत. छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. बटाटे आणि मसाले छान मिक्स झाले की चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आहे. छान परतून झाले की वरती झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटं वाफवून घ्यायचे. 5 मिनिटं झालेली आहेत. आता बघायचं आहे भाजी आपली शिजली आहे का. किती छान कलर आला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही थोडं तांदळाचं पीठ सुद्धा वरून भुरभरू शकता. किती छान कलर आला आहे. खूप सुंदर असं कलर आलेला आहे. त्यानंतर थोडं चेक करायचं आहे बटाटा शिजला आहे का. हे बघा, असं कट करून थोडं चेक करून घ्यायचं आहे. जर कट व्यवस्थित झालं तर बटाटा आपला शिजला आहे. तर अशी रेडी झालेली आहे आपले बटाट्याच्या काचऱ्याची भाजी. ही लहान मुलांना पण खूप आवडते आणि चपाती बरोबर खूप टेस्टी लागते. मुलांना स्कूलला देण्यासाठी पण झटपट होणारी रेसिपी आहे. तर नक्की तुम्ही देखील ट्राय करा बटाट्याची काचरा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह. धन्यवाद.